पण एवढं गलिच्छ राजकारण आहे ना. हं. आणि त्याच्यासाठी मला असं वाटलं की मी त्याच्या लायकच नाही. देशला बदलायचे असेल तर शेतकऱ्यांची इन्कम जोपर्यंत नाही वाढणार तोपर्यंत हा देश बदलणार नाही. ट्राय हे करतो की इन्कम एवढी वाढणार किंवा काय बोलायचीच गरज नाही. शेतकऱ्यांच्या मुलं शहरमध्ये जाणारच नाही. आणि आयडिया तो वरूनच आला. नमस्कार मित्रांनो, मी शेखर आनंदे. आज आपण आलेलो आहोत जीव्हीटी कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र, सिरसाळा, तालुका परळी, जिल्हा बीड येथे. जे आपचे संस्थापक सदस्य आहेत आणि जलनायक म्हणून जे प्रसिद्ध आहेत, ज्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी खूप काम केलेलं आहे आणि त्यांची आज मी तुम्हाला भेट घडवणार आहेत. ते आहेत मयंक गांधीजी. नमस्कार सर, तुमचं नमस्कार. केविन फिल्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर समाजसेवेमध्ये आणि आम आदमी पार्टीमध्ये यशस्वीरित्या कार्यरत होते. मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये असताना मग तुम्हाला अचानक शेतकऱ्यांसाठी काम करावं आणि तेही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काम करावं असं का वाटलं? 2016 मध्ये मी राजकारण कम्प्लिटली सोडलं. अच्छा. आम आदमी पार्टी आणि माझा काहीच संबंध नाही. आणि आता 10 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. राजकारणमध्ये मी होतो तेव्हा देश बदलायला मी राजकारणमध्ये आलो. पण एवढं गलिच्छ राजकारण आहे ना. हं. आणि त्याच्यासाठी मला असं वाटलं की मी त्याच्या लायकच नाही. म्हणजे राजकारणमध्ये काय करायचे असतात, कसं असतात, ते सगळं एकदम जवळनी पाहिलं होतं. आणि मला वाटलं की राजकारण एक वेगळा जानवर आहे. मी हं, हं. त्याच्यावर चढू नाही शकणार. तो मी राजकारण कम्प्लिटली सोडून दिला 2016. परत सांगतो 10 वर्ष झालंय. आता मला माझा आणि राजकारणचा काहीच संबंध नाही. अच्छा. तर मग अचानक शेतकऱ्यांसाठी काम करावंसं का वाटलं तुम्हाला? राजकारणमध्ये मी स्वार्थसाठी नाही आलो होतो. देशला बदलायला आलो होतो. आणि जेव्हा आमची पार्टीने असा मार्ग घेतला की आम्ही दुसरी पार्टी सारखा होऊ, आम्ही करप्शन वगैरे करू. मला वाटलं की हे माझं काम नाही हा सगळं. देशला बदलायची इच्छा होती. राजकारण सोडल्यानं तसं वाटलं की देशला बदलायचे असेल तर शेतकऱ्यांची इन्कम जोपर्यंत नाही वाढणार तोपर्यंत हा देश बदलणार नाही. बरोबर. तो मी निवडला की मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या होत होती. हं. वर्स्ट एरिया आहे ते बीड होता. बीडच्या वर्स्ट तालुका आहे परली होता, जिथे मर्डर आणि सगळं होत होता. मला वाटलं की मी परळीला बदलू शकणार, तुम्ही देशला बदलू शकणार. बरोबर. मला शेतीमध्ये काय कोणी ओळख नव्हती किंवा मी गाव नाही पाहिलं होतं. मला मराठी नाही येत होती. पण मला असं वाटलं की हा वर्स्ट एरिया आहे, म्हणजे मी इथे आलो, त्याला बदलायला आलो आणि ते मॉडेल बनवून देशला कसं बदलायचं ह्याच्यावर काम करायला. अच्छा. तर आता तुम्ही बघितलं असेल, की जे तुम्ही ज्या उद्देशाने इथे आले, शेतकरी आत्महत्या करतायत, तर त्या आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही इथे आले. पण जसं की आपण शेतकऱ्यांना जेव्हा पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीचा मार्ग सांगतो, तर ते सहसा स्वीकारत नाहीत. तर आता तुम्हाला जे भेटतात, इथे ट्रेनिंगला येतात, त्यांना तुम्ही समजावून सांगता, आपलं प्रशिक्षण वर्गही त्यांना समजावून सांगतो. पण जे आणखी शेतकरी आहेत, जे तुम्हाला ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून बघणार आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल, की पारंपरिक शेती सोडून किंवा त्याच्यासोबत आधुनिक शेती कशी करता येईल आणि थोडं त्यांची इन्कम कशी वाढवता येईल? हे बघा, एक नीती आयोगचा रिपोर्ट आहे अच्छा. की जे लो व्हॅल्यू क्रॉप आहे ना, कापूस आहे, सोया आहे, ज्वारी आहे, हं. हा इनफ नाही इन्कम त्याची. म्हणजे हा लो व्हॅल्यू क्रॉप्सला हाय व्हॅल्यू क्रॉप्स मध्ये कन्वर्ट करायला हवं. चायनाने तसंच केलं, अर्जेंटिनाने तसं केलं, ब्राझीलने तसं केलं. तर आम्हाला वाटलं की मराठवाड्याच्या शेतकरीच्या क्रॉपिंग पॅटर्न चेंज करू. लो व्हॅल्यू मधून हाय व्हॅल्यू क्रॉप्स. आम्ही एवढे 10-12 प्रकारचे फळबागची शेती केली. आणि हा करताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आहे की 10 पट इन्कम वाढली. तो आम्ही हा मॉडेल इथे घेऊन आलो. आणि आता जसं सगळे क्षेत्रामध्ये ट्रेडिशनलला रिप्लेस करतात किंवा त्याला इम्प्रूव्ह करतात मॉडर्न मेथड्सनी. शेतीमध्ये पण खूप टेक्नॉलॉजी आलेली आहे. आणि ते आपलं काम पण कमी करून घेतो, आपल्याला प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी सगळं देतो. म्हणजे मी एक नॅचरल टेंडन्सी आहे की जे पारंपरिक आहे त्याला सोडून किंवा त्यांच्या बरोबर नवीन
उपक्रम करणं गरजेचे आहे. बरोबर. आणि त्यानंतर काही शेतकऱ्यांची मुलं जी आहेत, तरुण मुलं, ते आई-वडिलांना गावी सोडून शहरात नोकरीसाठी जातात. आणि ज्यांचं चांगली नोकरी आहे, आयुष्य सेटल आहे त्यांचं ठीक आहे. पण ते संघर्ष करतात शहरात जाऊन. मग त्यांनी गावी येऊन शेती करण्याचा किंवा आधुनिक शेती करण्याचा काही सल्ला द्याल का तुम्ही तरुण मंडळींना? बघा इथे टाटा इन्स्टिट्यूटनी स्टडी केलं होतं हं, हं. की वर्षाच्या एकराच्या 38,000 रुपये इन्कम होतात. हं. आता मी शेतकरीच्या मुलाला सांगू की तुम्ही गावामध्ये राहा आणि वर्षाचा 38-40,000 रुपयाची इन्कम करा, नाही. तर हे खोटं होणार. हं. आम्ही मॉडेलनी असं केलं की 10 पट 4 लाख रुपयाची इन्कम एकराची करून दिली. बरोबर. आता अशी इन्कम असेल तो हा तो तुम्हाला शेअरमध्ये पण नाही भेटणार. नाही मिळत. 30-40,000 रुपया आणि हा तो पर एकर आहे. 3 एकरची जमीन झाली तो किती छान होतं. तसं आम्ही ट्राय हे करतो की इन्कम एवढी वाढणार की काय बोलायचीच गरज नाही. शेतकऱ्यांच्या मुलं शहरमध्ये जाणारच नाही आणि इथेच काम करणार. आपणहून ते गावाकडे वळतील. तर आणि जे वॉटर एक्वाशाफ्ट आहे, त्याची आयडिया कुठून आली तुम्हाला, की कसं त्याबद्दल अभ्यास केला आणि तिथपर्यंत पोहोचले, की हे केल्यावर पाण्याची पातळी वाढेल? हे बघा पाणी कुठे थांबतो? पाणी जमीनच्या खाली एक्विफर असतात, हं, हं, हं. तलाव असतात, हं. मोठे-मोठे तलाव असतात आणि तिथे जाऊन पाणी थांबतो आणि कसं स्पीडनी जातो 1 फूट पर इयर. म्हणजे 100 फूट डीप एक्विफर असलं त्याला 100 वर्ष लागले असेल. 300 फूट असेल त्याला 500 वर्ष लागले असेल. आणि आपण माणूस कसा आहे की त्याच्यामध्ये पाईप टाकून 5 सेकंडमध्ये खिचून घेतो. मला असं वाटलं 5 सेकंडमध्ये जे खिचतो त्याला 5 सेकंडमध्ये परत कसं टाकायचं. तो नदीच्या मध्ये आम्ही एक्विफर मॅपिंग केलं. आमच्याकडे सोफिस्टिकेटेड मशीन्स आहे आणि परफोरेटेड शाफ्ट टाकून नदीची पातळी कडून एक्विफर पर्यंत केला आणि ते पाणी जसं फ्लो होतं ते सगळं पाणी एक सीझन मध्ये 8 ते 10 कोटी लिटर पाणी खाली एक्विफरला पडतो. हा आयडिया तो वरूनच आला, हं, हं. पण त्यांनी खूपच फरक झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट आपले जे शेतकरी आहेत, हे सगळे शेतकरी आजही शेतीकडे इमोशनल दृष्टीने बघतात. तर त्यांना प्युअर बिझनेसच्या दृष्टीने बघण्यासाठी कसं सांगाल तुम्ही? नाही, शेतकरीला वाटतात की शेती करणं माझं काम आहे आणि मला असं वाटतात की जोपर्यंत माल विकून चांगले पैसे पॉकेटमध्ये नाही जाणार, तर तुम्हाला स्वतःला शेतकरी नको, एक एंटरप्रेनर समजा. बरोबर. शेती एक भाग आहे, पण त्याला कसा विकणं, कसा डिलिव्हरी करणं, पैसे कसं आणणं, हा सगळं केलं तरी शेती पूर्ण होईल. बरोबर. हो. तर जसं आम्ही आता इथे पाहिले, तर तुम्ही इथे बराच बदल घडवून आणला. तर असा महाराष्ट्रात अनेक भाग आहेत, जसं आमचा भाग आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका. तर आमच्या काही शेतकऱ्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांना असा मोह झाला, की जसं यांना मयंक सर मिळाले, तसे आम्हालाही मयंक सर मिळावेत किंवा त्या पट्ट्यात तुमचा काही करण्याचा विचार आहे का? नाही, तिथे काय माझा विचार नाही. पण तिथे मयंक गांधी असेल. हे काय मी एकटाच आहे का दुनियामध्ये? अच्छा. तिथेही काम करणारे कोणी मिळणार आहे. मॉडेल मी तयार केलेलं आहे. कोण घेणार, कसं घेणार ते कसं बोलू शकतो. आणि जे वृक्षारोपणाचा आता कार्यक्रम आहे, वर्ल्ड रेकॉर्डच्या दृष्टीने आपण काहीतरी करत आहात, त्याबद्दल थोडं सांगा? हे बघा 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. हं, हं. तो 23 ते 29च्या आम्ही एक खूप मोठा प्रोग्राम केलेला आहे. मास प्लांटेशन ऑफ ट्रीज. हं, हं. आता कसं ऊन एवढा वाढत आहे, एव्हरी इयर वाढत आहे. मला वाटतं की त्याचं सोल्युशन आहे की मास प्लांटेशन झाडाचं कसं. तर इथे सगळे शाळा, इन्स्टिट्यूशन्स, सगळे डॉक्टर्स, टीचर आज सगळ्याचे असोसिएशन आणि 200 गावामध्ये आम्ही स्पर्धा ठेवणार आहे आणि 108 किलोमीटर आम्ही नदी केली आहे. त्यांच्या दोन्ही साईडवर झाड लावणार. असं करून आम्ही 25 लाख झाड लावायचे आणि त्यांच्या संगोपन करून कमीत कमी 80 to 90% सर्व्हायव्हल रेट असायला हवा. आता सध्या इथे वेगवेगळ्या फळबागांचं प्रशिक्षण आहे, नर्सरी आहे किंवा अनेक गोष्टी आहेत. तर इथे इथून पुढे जाऊन अजून काही करण्याचा मानस आहे? भविष्यातील काही योजना आहेत आणखी काय? आता असा विचार केलेला आहे की 200 गावला आपण फोकस करू. हं, हं. अजूनपर्यंत काय होत होता की शेतकरी टू शेतकरी चेंज होतो. आपल्याला आता गाव ते गाव करायचं आणि नंतर क्लस्टर ते क्लस्टर लोकांची लाईफ बदली करायची आहे. आणि इथे आम्ही एक सेंटर ठेवणार आहे, एग्रीगेशन सेंटर, जिथे प्रोसेसिंग पण होईल, कोल्ड स्टोरेज पण होईल आणि सगळा माल एकत्रित होऊन
मार्केटमध्ये जाणार. तर मित्रांनो हे होते मयंक गांधी सर. जसं की आपण बघतो काही लोक साधू महात्मा असतात जे देशासाठी समाजासाठी काहीतरी करत असतात. तर हे आधुनिक स्वरूपाचे आहेत जे जो साधूच्या वेशातच असायला पाहिजेत असं काही नाही. पण वेगळ्या स्वरूपातही ते शेतकऱ्यांची सेवा करतात, शेतकऱ्यांसाठी अनेक काम करतात, भविष्यातही ते करणार आहेत. मी स्वतः इथे एका प्रशिक्षणासाठी आलो होतो आणि मला इथे बघून मी भारावून गेलो, कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रसंग होता कुठल्यातरी शेतीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याचा. मी इथे येऊन मला खूप चांगला अनुभव आला. राहणं, खाण्याची व्यवस्था आणि ट्रेनर्स आहेत, सगळे वेल क्वालिफाईड आहेत. तर तुम्हीही एकदा जवळ आसपास तुम्ही कुठे राहत असाल आणि मराठवाड्यात असाल, तर तुम्ही अवश्य इथे भेट द्या. तुम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टी शिवारात फिरायला मिळेल. इथे आताही काही गोष्टी आहेत, वेगवेगळ्या आहेत. एव्ही रूम आहे. त्यानंतर इथे बरेच एक्वाशार्पचं सादरीकरण, प्रत्यक्षीकरण इथे तुम्हाला बघायला मिळेल. अनेक गोष्टी बघायला मिळणार आहेत आणि तुमचा वेळ अजिबात वाया जाणार नाही. इथे आल्यावर तुम्हाला सार्थक झाल्याचं वाटेल आणि भविष्यात अनेक चांगले आयडिया, विचार तुमच्या मनात येतील. थँक यू सो मच मित्रांनो. थँक यू.